Learners, today we are to finish past modal auxiliary this chapter, and sixth number past modal auxiliary ought to have we were studying. Already we finished affirmative, negative and interrogative sentence construction. Okay, so means now I have to teach you which sentence construction? Interrogative, negative sentence construction of ought to have. It is very useful sentence construction actually, my friends. Already I informed you about the functions. कार्य काय आहेत? Already I informed you. Ought to have indicate social binding, social responsibility, then moral duties, then humbleness or politeness. Okay, सामाजिक जबाबदाऱ्या असतील, नैतिक कर्तव्य असतील किंवा नम्रपणा असेल तर ही वाक्यरचना ते दर्शवते. म्हणून तुम्हाला इंग्रजीमध्ये इफ यू वॉन्ट टू इंडिकेट सच टाइप ऑफ सेन्स, so that time you should use ought to have instead of should have. Is it clear? Okay, now I am informing you about rule. Rule should be, सबसे पहले you have to write ought, then subject, then not, then to have, which form of verb, third, then object, remaining part of sentence, and don't forget to give question mark. Okay, I will take 3 examples. One example you have to make. Okay my friend, मला असं म्हणायचंय, तुम्ही तुमचे तोंड बंद ठेवायला नको होते का? हिंदी मैं दोनों भाषाओं में करता हूँ ताकि आपके समझ में जल्दी आ जाए. क्या आपने आपका मुंह बंद नहीं रखना चाहिए था? कैसे करेंगे? फर्स्ट ऑफ ऑल ought. ओके, देन यू, रूल पे नजर रखो. हाँ, नॉट, टू, रूल फॉलो ही करना है. एक बच्चे ने कमेंट डाली थी कि सर आप हर वीडियो में कहते हैं कि प्लीज फॉलो द रूल, प्लीज फॉलो द रूल. एवरी टाइम व्हेन आई ट्राई टू कंस्ट्रक्ट अ सेंटेंस विद द हेल्प ऑफ रूल, तो आप हम पे क्यों भरोसा नहीं करते कि हम रूल ही फॉलो करने वाले? एक्चुअली दैट इज नॉट माय मोटो, लेकिन इट इज माय ड्यूटी टू रिमाइंड यू कि आपको रूल के मुताबिक चलना है. बरोबर आहे? जसं आपले आई वडील आपल्याला सांगतात ना की रस्त्याच्या या बाजूनं चालत जा, त्या बाजूनं चालत जा, इकडं बघत जा, रस्ता पार करताना तिकडं बघत जा. वो अपने को इंस्ट्रक्शंस देते हैं ना, तो क्या मोटो रहता है उस इंस्ट्रक्शन के पीछे? तो आपकी भलाई ही रहता है. बरोबर है? तो मैं आपको बार बार जो कहता हूं ना, तो अपने बच्चे क्या करते हैं कि सर ये ought to have का मतलब क्या है? अरे उसका काम है, मतलब पे नजर नहीं होनी चाहिए यहाँ पे. व्हाट इज द फंक्शन? आलं लक्षात? तो इसलिए मैं कहता हूं कि आप रूल पे नजर रखो, रूल पे नजर. आप लोगों ने शायद साइकिल तो आप सभी को आती होंगी, साइकिल चलाना आती है ना. तो जब हम साइकिल सीखे खुद, और उसके बाद जब हम साइकिल चला रहे हैं और कोई नया बच्चा, इफ ही और शी ट्राइज टू राइड द बाइसिकल, और वो कोशिश कर रहा है, तो भले वो हमें नहीं पूछता कि हम उसने क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए, फिर भी हम क्या करते हैं? उसके पास जाते हैं, उसको कुछ सलाह देते हैं कि बेटा दिस इज ब्रेक, हे ब्रेक आहे बर, पेडल ते, नंतर हँडल बर, वगैरे वगैरे. त्याला आपण सगळं समजून सांगतो. त्याच्यानंतर काय करतो आपण त्याला की एक लक्षात ठेव बाबा, जब भी तू सायकल चला रहा है तो नजर कुठं पाहिजे तुझी? कुठं पाहिजे? समोर का खाली? पॅडल यालेत का नाहीत, पॅडल यालेत का नाही, त्याच्याकडे पाहिजे का समोर पाहिजे? तर आपण उसको बोलते की नजर सामने, हातामधलं ब्रेक लक्षात ठेवायचं. हां, वो नया बच्चा क्या करेगा? समोर पाहिल का खाली पाहिल? व्हाट डू यू थिंक? उसकी टेंडेंसी, बाकी मतलब पाहिल म्हणजे याचा अर्थ नाही, व्हाट इज हिज नेचुरल टेंडेंसी. तो कहाँ देखेगा? साहजिक है, वो नीचे देखेगा कि एक पैर जब मैं ऐसा नीचे दबाऊंगा तो ते दुसरं येईल का नाही वर. त्याला माहित नाही की ते दाबल्याच्या नंतर ते येतच. ही डझंट नो और शी डझंट नो, मुलीला ते माहीत नसणार त्या. ओके, पण त्याचं लक्ष खाली असते आणि त्याचं खरं हित कुठं असते? समोर पाहण्यात, समोर पाहण्यात. पण तो बिचारा त्याच्या शरीराला त्या सायकलची सवय न झाल्यामुळं
तो खाली पाहतो आणि मग पडतो. आपण एकदा दोनदा तीनदा ते सांगतो की बाबा रे तू समोर लक्ष ठेव, ब्रेक पे ध्यान दे, तुला ब्रेक दाबायचंय, खाली लक्ष देऊ नको. मग आपण एकदा दोनदा तीनदा सांगून कंटाळतो, शेवटी आपण चिडतो. मग अशा वेळी चिडायचं नाही, काही नाही. एकदा दोनदा तीनदा सांगितलं ना, दादा समोर बघ, दादा पुढे बघ, दादा ब्रेक हातात धर, दादा कुठे पाहतो आपला, खाली. घ्यायची सायकल, न्यायचं उताराला मस्तपैकी, दादाला बसवायचं, त्याचं ढकलून एकदा, दादा दडदड 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 दडदड, दणक 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 दणक, आपटले, कम हिअर, फुटले, कोपर गुडघे वगैरे घासले, ओके, कम हिअर प्लीज, कम हिअर, कम हिअर. मग तुम्ही सेकंड टाइम दादाला जरी म्हटले की दादा खाली बघा, दादा खाली बघत नाही, दादा म्हणते नको, समोर बघा लागते. मग हे का पहिले आम्ही हिब्रू भाषेत सांगत होतो तुम्हाला? वी वेर इन्फॉर्मिंग यू द सेम थिंग. तेव्हा तुम्ही ऐकलं नाही, तेव्हा तुम्ही आपलंच चालवलं, मग आता मरा. पण त्याच्यानंतर जेव्हा त्याला सायकल येते, मग तो इतका आरामशीर, तो मुलगा असू द्या मुलगी असू द्या, इतके व्यवस्थित चालवतात, मग तो पडत नाही. तुम्ही सध्याच्याला त्या बिगिनिंग स्टेजमध्ये आहात. बिगिनिंग स्टेजमध्ये काही दिवस आय हॅव टू प्रोटेक्ट यू, आय हॅव टू टेक युअर केअर, घ्यावीच लागणार आहे मला तुमची काळजी. म्हणून माझा हा हिताचा सल्ला आहे की फॉलो द रूल, फॉलो द रूल. एक एक गोष्टांना रूलमध्ये बसवा, व्यवस्थित बसवली तुमचं वाक्य बनतं. आलं का लक्षात? नाही तर मी दन वाक्य करून टाकलं, मग सम स्टूडेंट्स विल आस्क मी सर आपने गड़बड़ में वाक्य बना दिया, हमें समझ में भी नहीं आया, ना आपने रूल बोर्ड पे लिखा, ना रूल के मुताबिक यू हैव कंस्ट्रक्टेड द सेंटेंस, तो हमें कैसे पता चलेगा? तो इसके लिए मैं पहले रूल लिखता हूँ, रूल के बाद मैं एग्जाम्पल लेता हूँ और वो आपके साथ मैं करता हूँ स्टेप बाय स्टेप. बाबा आई हैव टेकन ऑट, ओके, सब्जेक्ट यू, उसके बाद नॉट, फिर टू, तो मैं आपकी कंसेंट लेता हूं ताकि आपको भी वहां पे थोड़ा सा कॉन्फिडेंस आना चाहिए. ओके, चला पुढे. ऑट यू नॉट टू, टू के बाद हॅव. मुंह बंद रखना, तोंड बंद ठेवणे, असं मी वर्ब वापरलं. कीप, बट विच फॉर्म, विच फॉर्म, थर्ड फॉर्म. आणि थर्ड फॉर्म ऑफ कीप केप्ट. केप्ट शट ऐसा भी ले सकते हैं, लेकिन ये सही है. योर माउथ शट. कुछ बच्चे क्लोज्ड ये भी लेते हैं, क्लोज्ड. देखो, ऑट यू नॉट टू हैव केप्ट योर माउथ शट. ओके, डोंट फॉरगेट टू गिव क्वेश्चन मार्क. सेकंड सेंटेन्स एक लेता हूं मैं. मला असं म्हणायचंय, शेतकऱ्यांनी गव्हाला किडे लागू नयेत म्हणून ऊन दाखवायला नको होते का, किंवा ऊन द्यायला नको होते का. इन हिंदी, क्या किसानों ने गेहूं को कीड़े ना लगे, म्हणजे खराब नहीं, कीड़े ना लगे इसलिए धूप नहीं देनी चाहिए थी या धूप नहीं दिखानी चाहिए थी. हवेशीर ठेवणे, ओके, सुकवणे, वाळवणे, यू कैन यूज, नो डाउट. ड्राई, these words already we use. एक थोड़ा सा नया लेते हैं, चलो कैसे करेंगे. फर्स्ट ऑफ ऑल रूल पे नजर. ought, the farmers, I am speaking more than one. हाँ, रूल पे नजर. not to have, ऊन दाखवणे, ऊन देणे, हवा दिखाने, सूरज की रोशनी में रखना. ओके, हाँ. give, give, third form of give, given, and airing और sunlight, and इसके साथ है giving the sunlight. sunlight. बाकी का सेंटेंस किसके लिए? गेहूं को, टू wheat. हाँ, और खराब ना होना, कीड़े लागू नयेत म्हणून, फॉर नॉट टू डिके, फॉर नॉट टू डिके. डोंट फॉरगेट टू गिव क्वेश्चन मार्क. ओके. ought the farmers
not to have given an airing or the sunlight to wheat for not to decay. ओके, आखिरी सेंटेंस मेरा, क्या हमने, हिंदी सेंटेंस पहले लेता हूं, क्या हमने पेड़ नहीं काटने चाहिए थे? इन मराठी, आपण वृक्ष किंवा झाडे तोडायला नको होती का? यस, कैसे करेंगे? फर्स्ट ऑफ ऑल, अब यहां पे कॉन्ट्रैक्शन लेता हूं मैं मेरे मित्रों, oughtn't we, so no need to use not here, otherwise you can use ought we not, but after that to have, कापने, कापने, कट, थर्ड फॉर्म सेम, कट, झाड़े, पेड़, वृक्ष, कट द ट्रीज. Oughtn't we to have cut the trees or ought we not to have cut the trees? एक सेंटेंस आप बनाएंगे. मराठी, राहुलने आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करायला नको होते का? Obey, obey, this verb already we used. Obey, आज्ञा पालन करने. इन हिंदी, क्या राहुल ने माताजी पिताजी के आज्ञा का पालन नहीं करना चाहिए था? ओबे, ओबे मीन्स आज्ञा का पालन करना. ओके मेरे मित्रों, तो यहां पे पास्ट मॉडल दिस चैप्टर आई फिनिश्ड एंड पॉइंट वाज ought टू हैव. मिलते हैं अगले वीडियो में नया चैप्टर लेके. ओके, आई विल स्टॉप हियर. थैंक यू.